नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. दिल्लीत झालेल्या कथित दारू घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ते जेलमध्ये आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स पाठवले आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने यापूर्वी चौकशी केली आहे. मात्र ईडीने समन्स पाठवल्यानंतर केजरीवाल हे ईडी कार्यालयात हजेरी लावणार आहेत. यावेळी केजरीवाल यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दिल्लीत 144 कलम लागू केलाय. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. 4 राज्यात प्रचाराला जाऊ नये म्हणून मला नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने नोटीस परत घ्यावी असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपासोबत जाण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला. त्यानंतर अजित पवार भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह 9 जण मंत्रिमंडळात सहभागी झाले. परंतु आता एका निवडणुकीत अजित पवार आणि भाजप समोरासमोर आली आहे. अजित पवार यांच्या गावात असताना भाजपाने आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्या काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने आव्हान दिलं आहे. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने रंगत वाढली आहे. अभिनेता शाहरुख खानने काल त्याचा 58वा वाढदिवस साजरा केला. लाडक्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी लाखो चाहते त्याच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. फक्त मुंबईच नव्हे तर पुणे, कोल्हापूर, राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागातून त्यांनी अनेक चाहते किंग खानसाठी आले होते. त्याची एक झलक मिळावी म्हणून अनेक जण बाहेर ताटकळत उभे होते. मात्र त्याच गर्दीत काही असेही लोक होते जे वेगळ्याच कामासाठी आले होते. वाढदिवस शाहरुखचा असला तरी चांदी मात्र त्या लोकांची झाली. त्याचं कारण म्हणजे काल शाहरुखला विश करण्यासाठी आलेल्या लोकांपैकी अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आणि त्यांना मोठा फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखच्या चाहत्यांपैकी सुमारे 17 जणांचे मोबाईल चोरण्यात आले असून या प्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला धडक दिली पाहिजे असे सामनेतून म्हटले आहे. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची चावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खिशात आहे. पण मोदी गांभीर्याने पाहत नसल्याचे सामनातून म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपाचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. 2 जानेवारी नंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण नाही. जरांगे पाटलांचे उपोषण थांबले हे बरे झाले. मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार हा पेच मात्र कायम आहे असं सामन्यातून म्हणण्यात आले आहे. तर फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यांपासून फडणवीस स्वतःला लांब ठेवत आहेत असा सवालही उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. गिरीश महाजन फक्त नावाला संकटमोचक आहेत. फक्त पुढे पुढे करणारे संकटमोचक आहेत. गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाचा सोडाच पण जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाचा तरी प्रश्न सोडवला तर त्यांचा जाहीर सत्कार करेन असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. गिरीश महाजन यांना ओपन चॅलेंज आहे. फक्त पुढे पुढे करणारे संकटमोचक फेल झाले आहेत म्हणून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे अशीही टीका त्यांनी केली. महाजन यांच्यासह दोन्ही मंत्र्यांची जर पत असेल तर त्यांनी नियमानुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा. तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणून घेता पण मराठा समाजाचा नाही तर किमान कोळी समाजाचा तरी प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी सोडवून दाखवावा. त्यांचा संकटमोचक म्हणून सत्कार करेल असे आवाहन खडसे यांनी गिरीश महाजन यांना केले आहे.